फोन लाव दे सो हेलो अँड वेलकम टू गाईज अवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत कुठेतरी फिरायला. तर आता समोर बघूया आपण कुठे चाललेलो आहोत. तर हे आपली इंडियन रेल्वे. आपला मित्र एक ट्रान्झिशन व्हिडिओ बनवण्यासाठी लागलेला आहे, पण ट्रान्झिशन व्हिडिओसाठी खूप स्ट्रगल चाललेला आहे. सर्वजण ट्रान्झिशन व्हिडिओसाठी तयार तर झालेले आहे चष्मा काढून, पण का करता व्हिडिओज नाही बनत आहे. तर आपले आता नंबर प्लेट लागलेले आहे. आपला A8 डबा समोर आहे. तर आता आपण जाऊया सरळ सरळ आपल्या डब्याकडे. तर मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे. तुम्ही समोर बघू शकता आमच्या मिस्टर चेतन भाऊ. हे आहे आपली ट्रेन. काय तर आपण आलेलो आहोत ट्रेनमध्ये. हा आपला उमेश द ब्लॉगर. तर आपण आलेलो आहोत. आपली ही सीट आहे. हे आपली पुरी फॅन फॉलोवी म्हणजे की मित्र, आपली मित्रमंडळी. तर आपली ट्रेन पण सुटलेली आहे. मी का म्हणता एका सीटवर 14 जण बसून आहोत. पुण्या, मी, राह्या, उम्या. तिकडच्या साईडनं 3च मुश्किल आहे. खेटलू बसत आहे. कॅमेरा कसा पलटते बे. ये 2 सांडों का भैंस का दूध पीता है. सांडों का भैंस का सांडों का दूध पीता है. तर मित्रांनो, हा आहे आपला वरचा व्ह्यू. हे आपले सर्वजण खाली आहे बसले. मी आपला एकटाच बढिया असंच वरती कसं वाटतं ते बघण्यासाठी चढलेलो आहोत. आपल्या पोटातले पोरी का दिसून गेले पुरा खाली. फक्त आदित्य, मी आणि सारंग तिघेच जण. हा एक धावत आला आता. कुणाला एकटाच आता धावत आलेला आहे. आता आपण बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो. हेच आहे आपले मित्र जे पाहण्यासाठी बाहेर गेले होते. हेच आहे तिघे जण. हेच हमने देख लिया है. कॉन्ग्रॅच्युलेशन सिस्टर. हे आपला पद्म्या भाऊ. ते सर्वांना माहीतच आहे आता नाव काय आहे. हे आपल्याला काकू मिळालेले आहे तिकडच्या आंध्राकडच्या. त्यांना थोडे बहुत इंग्लिश वगैरे समजते आणि तेलुगू, हिंदी वगैरे समजते. आणखी तर मित्रांनो, आता आपण थोड्या वेळात हिंगणघाटला पोहोचणार आहोत. सर्वांना भुका लागलेल्या आहे. आता खारा वगैरे आणलेला आहे उमेश भाऊनं. उमेश भाऊ, आपला उमेश भाऊ बा खर्रा वगैरे नव्हे, खारा वे खारा. सारंग भाऊनं पूर्ण सीट धरून बसलेला आहे. एक जागा नाही दिला बसासाठी. यू नो दिस गाय. यू नो दिस गाय. तर खूप दिवसाच्या नंतर आज सारंग भाऊ आपल्यासाठी शायरी पेश करणार आहे. हा आपला सारंग भाऊ शायर. बघून घ्या सारंग भाऊला. शायर भाऊ आता शायरी पेश करणार आहे आपल्यासाठी. वो बड़ी है मुझसे मैं क्या करूँ, प्यार है उससे मैं क्या करूँ. वो बड़ी है मुझसे मैं क्या करूँ, प्यार है उससे मैं क्या करूँ. वो भी मुझसे करती है मैं क्या करूँ. वो शादीशुदा है मैं क्या करूँ. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता सर्वजण झोपण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे. हे आपला चेतन भाऊ, हा उमेश भाऊ, हे वेदांत आणि सार. तर आपण आता कोणत्या तरी स्टेशनवर पोहोचलो आहोत. स्टेशनचं नाव काय बे. बडनेरा जंक्शन. बडनेरा जंक्शनवर पोहोचलो आपण. मागं बडनेरा जंक्शन. सर्वीकडे इकडे शांतता आणि झोपून आहे. हे आपले मित्रमंडळी.
इकडे सेल्फी स्टिक फिट करण्याचा कार्यक्रम चालू आहे. भाऊ सध्या नवीन नवीन ब्लॉगिंग चालू करत आहे, तरी याच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाकायचे. सबस्क्राईब म्हणून टाका रे बाबू. सबस्क्राईब. हा आपला उमेश द ब्लॉगर, याच्या चॅनलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याला लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राखेला शिवा द्या. तर गाईज आपण इथं आलेला आहोत शेगाव फंक्शनला. शेगावमध्ये आपण किती 12:03 पोहोचलेला आहोत. लोकांना थोडी ना माहिती आता आपल्या मर्जी टाईम पण झाला. तर गाईज आपण आता शेगावला पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर असं वातावरण आहे शेगावला. तर मित्रांनो आता आपण शेगावमध्ये एंट्री केलेलो आहोत. हे आपण ब्रिजवर चढत आहोत. हे आपले एवढे समोर जाऊन दाखवतो थांबा. हे आपली कुणाल भाऊ, हे दोघे जण एक लावारीच आहे समोर. हे बुकी आलेली आहे. हे आपले पब्लिक. तर आता आपण ब्रिजच्या खाली उतरूया आणि मग बस स्टॉपकडे वगैरे जाऊया. घे 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 घे. एवढे खतरनाक आहे. हसू नाही. मजाक से हटके चालू आहे इकडे. मजाक से हटके इकडे चालू. आपण पोचलेलो आहोत शेगाव. हा रेल्वे स्टेशन शेगावच्या. आता समोर चाललेलो आहोत. हे आपले मित्रमंडळी. आता समोर बस लागते म्हणते इथं कुठंतरी. तर आता आपण बसकडे जाऊया. आपण आता ऑटोमध्ये बसलेलो आहोत हे सगळेजण. आता आपण चाललेलो आहोत. कुठे चाललो रे भाऊ? हा आपला चेतन कोटावार भाऊ अंडी बाहेर. याचे डोळे बघू शकता तुम्ही कसे लाल लाल झाले आहे रात्रभर जागून. कुठे चाललो भाऊ आपण? विसावा भक्ती निवास. किती किलोमीटर अंदाजी? एकदम 5. आपण आलेलो आहोत आता विसावा भक्त निवास सर्वजण. आता इकडून आपण रूमा वगैरे पाहू आणि मग जाऊ. लवकरात लवकर आपल्याला आता रूमा मिळाल्या पाहिजे. बस मग शांतीने झोपला का उद्या उठला बस. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आता. आपण आता भक्ती निवासच्या आतमध्ये नोंदणी करण्यासाठी आलेलो आहोत. हे रूम इथून कुठून तरी आता नोंदणी होणार आहे आपली रूमसाठी. तर आता रूम कुठं मिळणार ते बघूया. आपल्याला झोपासाठी आता रूम मिळालेली आहे. आधी ते आल्याबरोबर सरळ झोपण्याची झालेला आहे. आपला उमेश भाऊ, चेतन भाऊ. हे इकडं कुणाल आणि वेदांत आहे. हा वेदांत सारंग कपडे काढण्याच्या ह्याच्यात आहे. पूर्ण इकडून खाली आहे सर्व बेड. आपल्याला हा एक बेड मिळालेला आहे. बस आता सरळ झोपून आणि नंतर उद्या मिळूया. आता